आज आपण 7 टॉम्स पाहून आलेलो आहे. पाठीमागे 4 मिनार बघू शकता तुम्ही. 4 मिनार बघू शकता तुम्ही. आता आपल्याला वरती जाऊन आताचे हे करायचं, एंट्री करायची. तर एंट्री पॉईंट शोधूयात. तिकीट काउंटर कुठं आहे. आता इथं वरती जाऊन पण पाहण्यात येईल. बघू आता. हे बघू शकता तुम्ही 4 मिनार आहे पाठीमागं. चार मिनार छान आहे मित्रांनो, बघण्यासारखं आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. या ठिकाणी आपल्याला एक दर्गा पाहायला मिळत आहे. आणि तुम्ही फाउंटन बघू शकता सेंटरला. आणि हा 4 मिनार. आता आपण वरती जाण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण पायरी मार्ग आहे वरती जायला. बापरे, विजापूरच्या सारखंच आहे. आता आपण 4 मिनारच्या वरल्या भागात आलो. छान आहे. एंट्री पॉईंट आहे, तुम्ही बघू शकता. ह्या एंट्री पॉईंटनंच आपल्याला यावं लागतं इकडं. आणि आता आपण 4 मिनारच्या टॉप फ्लोअरला आहे. इथून खूप चांगल्या प्रकारे 4 मिनार आपल्याला पाहायला मिळतो. बेस्ट. 4 मिनार आता पाहून झाला आपला टॉपला येऊन. आता आपण हुसेन सागर लेककडे जाऊ. जवळच आहे, बघूया. आता उतरायच्या पायऱ्या बघू शकता. आम्ही याला गेलो विजापूरचा गोलघुमट. सेम ते स्ट्रक्चर आहे. चला तिथून आता मस्जिद बघूया. तर खाली एक फाउंटन आहे. ही वरची बाजू तुम्ही बघू शकता. 4 मिनार पाहून झाला आहे. आता बाजूलाच एक मस्जिद आहे. आपण ती मस्जिद पाहायला जाऊयात. हे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता 4 मिनार. हे बघा. आणि मेंटेन आहे. फॅमिलीसोबत जर तुम्ही येत असाल तर आवर्जून पाहण्यासारखं आहे. थोडं ऊन आहे मित्रांनो. दुपार झाल्यामुळं जरा थोडंसं ऊन जाणवतं आहे. खूप दिवसांची इच्छा होती हैदराबादला यावं आणि 4 मिनार पाहावं. आज ती इच्छा पण पूर्ण झाली. हा माझ्या पाठीमागे 4 मिनार तुम्ही बघू शकता. माझ्या पाठीमागे बघू शकता. हा आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे, जो संसदेसारखा सेम खाली एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला त्यांचा स्टॅच्यू दिसत आहे. हे पाठीमागं बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपला आता हा आंबेडकर स्टॅच्यू पाहून झालेला आहे. आंबेडकर स्टॅच्यू पाहून झाल्यानंतरच आपण आता इथे NTR गार्डन आहे ते एक पाहूयात. त्याच्याच बाजूला हुसेन लेक आहे. त्याच्यामध्ये स्टॅच्यू ऑफ बुद्धा आहे. नाही ठीक आहे, बघूयात काय होतं आहे काय नाही. आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स हैदराबादबद्दलचा एकदम छान होता. हैदराबाद बेस्ट आहे, मस्ट विजिट. आणि छान प्लेसेस इथे भरपूर असे टुरिस्ट स्पॉट आहेत जे तुम्ही कवर करू शकता. नमस्कार मित्रांनो. आता हुसेन सागर लेक या ठिकाणी आलो. आता इथं आपण बोटिंग वगैरे करूयात. आणि छान आहे, एक गार्डन आहे. या ठिकाणाहून एंट्री आहे. बघूयात आता आतमध्ये जाऊन काय काय बघण्यासारखं आहे. सोलो ट्रॅव्हलिंग
द बेस्ट एक्सपिरियन्स फॉर एव्हर. म्हणजे तुम्हाला जर जीवनात काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर 100% सोलो ट्रॅव्हलिंग करा. खूप साऱ्या गोष्टीत ज्या आपल्याला शिकायला मिळतात आणि वेगळा अनुभव येतो. चला आता बोटिंगसाठी कुठून आहे बघूयात. आतमध्ये एक बुद्धांचा स्टॅच्यू आहे, त्या ठिकाणी जाऊन पाहूयात काय आहे काय नाही. वे टू बोटिंग लिहिलं आहे इकडे पलीकडेच आहे. आतापर्यंत आपण बोटीकडे जाऊ. आता किती तिकीट आहे आय डोंट नो फॉर एव्हरी पर्सन. चला बघू. तिकीट काउंटरवरून आता 100 रुपयाचं आता तिकीट काढलं आहे आपण. आता कुठे बोट बघावं लागेल. बहुतेक ही पुढचीच बोट दिसते. किधर बुद्धा स्टॅच्यू या ठिकाणी आलेलो आहे हुसेन सागर लेकमध्ये. आणि बऱ्यापैकी छान ह्याच्यावरती भरपूर अशा बुद्धांच्या काही मूर्त्या कोरलेल्या दिसतात आणि छान आहे. आता एन्शियंट आहे की हे नंतर बनवलेलं याच्याबद्दल काय आपल्याला आयडिया नाही आहे, पण छान आहे, पाहण्यासारखं आहे. हे बाजूला तो आपल्याला हुसेन सागर लेक हा पाहायला मिळतो. खूप मोठा असा हुसेन सागर लेक. ह्याच्यामध्ये आपण एक बोटिंगनी ह्या ठिकाणी आल्यानंतर हे आपल्याला एक बुद्धा स्टॅच्यू पाहायला मिळतो. छान आहे. आपल्याकडचे काही केज वगैरे बीड ह्या भागातले काही मुलं भेटलेले आहेत. बालाजीला गेले ते येताना भेटले, तुम्हाला ते पण दाखवतो मी. अरे हे आपले गावाकडचे काही मित्र मिळालेत. कोण केजचं आहे, कोण संभाजीनगर, अजून कोण कुठलं आहे, सगळे केजचे. आम्ही एकटाच पुण्याचं आहे. काय पण छान वाटलं. दुनिया छोटी आहे, कुठं ना कुठं तरी भेट होतीच आणि आपले माणसं कुठं ना कुठं तरी भेटतातच. आपण पण भेटू पुण्यामध्ये, देवमध्ये. माझं पण घर आहे देवमध्ये. खूप मोठा असा बुद्धा स्टॅच्यू आहे. त्या ठिकाणी याला बोटीलनी आपल्याला 100 रुपयाचा चार्ज केला. त्याच्यानंतर आपण हे पाहू शकता तुम्ही, खूप मोठा असं एक लेक आहे, हुसेन सागर लेक. आता तळ्याला पाणी कुठून येतं आहे आय डोंट नो, याच्याबद्दल आम्हाला काही आयडिया नाही. आहे मोठा आहे. अशा प्रकारे आपलं आत्ता हुसेन सागर लेक हा पाहून झाला आहे. आता बघू अजून आजचाच तो स्टे आहे हैदराबादमध्ये. अजून संध्याकाळी हायटाऊन किंवा हायटेक सिटीमध्ये अजून काय पाहता येईल एक पाहण्याचा प्रयत्न करूयात. या बोटीने आपण इकडं आलेलो आहे. ही बोट बघू शकता, छान अशी बोट आहे. त्याच्यामध्ये आता आपण बघूयात. काहीतरी वेगळा अनुभव. आता आपला बुद्धा स्टॅच्यू पाहून झालेला आहे. ही बोट बघू शकता तुम्ही. आता याच बोटीने आपण आता परत एक 10 मिनिटामध्ये परत रिटर्न जाणार. अशा प्रकारे आता हैदराबादमधले आपण बऱ्यापैकी स्पॉट कवर केले. आता उद्या काही कुठले स्पॉट कवर करायचे त्या हिशोबाने बघू. छान आहे हैदराबाद, वन टाईम मस्ट विजिट.
अशा प्रकारे मित्रांनो आज आपण दिवसभरामध्ये गोलकोंडा फोर्ट, 7 टॉम्स, त्याच्यानंतर 4 मिनार आणि आंबेडकर स्टॅच्यू, त्याच्यानंतर इथे हुसेन सागर लेक, अशा भरपूर गोष्टी पाहिल्यात. आणि हैदराबादमधल्या आता सालारजंग वगैरे ते राहिले आहे, कारण म्हणजे आज शुक्रवार असल्यामुळं पाहता येणार नाही आपल्याला. सालारजंग म्युझियम आणि दुसरं जर म्हटलात तुम्ही तर अजून हे पण आहे इथं चौमाला म्हणून. ठीक आहे, चला.